मी सतीश वाडांगे तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। बघा आज आपल्याला 9th स्टँडर्डचा सायन्स पार्ट 2 चा सेकंड लेसन घ्यायचा आहे। कितवा लेसन आहे? सेकंड। पहिला लेसन ऑलरेडी आपला झालाय। पहिला कोणता लेसन होता बरं? क्लासिफिकेशन ऑफ प्लांट। मागच्या व्हिडिओमध्ये आपण तो लेक्चर पूर्ण कव्हर केलाय। 2 लेक्चर्स मध्ये आपण पूर्ण तो चॅप्टर कव्हर केलेला आहे। आज आपल्याला सेकंड चॅप्टर बघायचा आहे सायन्सचा, ज्याचं नाव काय बरं? एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टीम। बरोबर ना? मग आता इकोसिस्टीम म्हणजे काय ते आपल्याला बघायचंय, एनर्जी म्हणजे काय ते बघायचंय, फ्लो म्हणजे काय ते आपल्याला बघायचंय। आता एनर्जी फ्लो म्हणजे काय रे? एनर्जी एकातून दुसऱ्यात ट्रान्सफर होणं, याला काय म्हणायचं? एनर्जी फ्लो। बरोबर का नाही? एनर्जी फ्लो कशात एनर्जी फ्लो होती बरं? इकोसिस्टीम मध्ये। इकोसिस्टीम मध्ये बरीच मोठी कन्सेप्ट आहे, पण इथं आपल्याला इकोसिस्टीम म्हणजे काय बघायचंय? लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग काही महत्वाच्या गोष्टी किंवा लिव्हिंगच सर्व बघायच्या आहे। लिव्हिंग मधून एनर्जी काय होती? दुसऱ्या लिव्हिंग मध्ये जाते। जसे की आपल्याला माहिती आहे, आपल्याला अन्न असलं तरच आपल्याला एनर्जी मिळेल ना। आपण जेवण केलं तर आपल्याला एनर्जी मिळेल ना। आणि जेवण केलं म्हणजे काय रे? आपण भाजीपाला खाल्ला, काय पोळी खाल्ली, भात खाल्ले, याच्यापासून काय मिळते आपल्याला? एनर्जी। म्हणजे प्लांट पासून आपल्याला एनर्जी मिळाली। एखाद्या प्राण्याने आपल्याला खाल्लं तर आपली एनर्जी त्याला मिळाली। बरोबर ना? म्हणजे एनर्जी काय होती बरं? फ्लो होती। यालाच म्हणतो आपण काय? एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम। थोडक्यात काय ते तुम्हाला सांगितलं। आता आपल्याला पूर्ण टॉपिक मध्ये जायचं आहे आणि टॉपिक मधले एक एक टॉपिक आपल्याला कव्हर करायचं आहे। मग आता बघा आपण टॉपिकला सुरुवात करूया। टॉपिक आहे आपला एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम। मग ह्या टॉपिक मध्ये नेमके कोणते टॉपिक्स आहेत, कोणते सब टॉपिक्स आहेत? ते एकूण आहे 7। पहिला कोणता आहे बरं? इकोसिस्टीम इंट्रोडक्शन आहे। म्हणजेच काय रे? इकोसिस्टीम म्हणजे काय त्याचं आपल्याला इंट्रोडक्शन दिलेलं आहे, ते आपल्याला बघायचं आहे। सेकंड जो पॉइंट आहे तो कोणता आहे बरं? फूड चेन अँड फूड वेब। फूड चेन म्हणजे काय? एक एनर्जी एकातून दुसऱ्यात गेली, दुसऱ्यातून तिसऱ्यात गेली। फूड वेब म्हणजे काय? एक एनर्जी एकातून दुसऱ्यात जाईल, दुसऱ्यातून कधी तिसऱ्यात पण जाईल, पहिलीची एनर्जी चौथ्यात पण जाईल, पुढून काहीतरी मिक्स होऊ राहिलं, काहीतरी काय होतं? थोडं मिक्स। एनर्जी फ्लो होती, पण काहीतरी अशी थोडीशी तुम्हाला काय दिसते? तिथं गुंता झालेला दिसतो। द्वाराचा कसा गुंता होतो तसा गुंता झालेला वाटतो थोडा, त्याला म्हणतो आपण फूड वेब। तिसरा टॉपिक आपल्याला बघायचा आहे एनर्जी पिरॅमिड। पिरॅमिड म्हणजे तुम्हाला माहिती आहे, असा ट्रायंगल असतो पिरॅमिड, तो कसा होतो? एकातून दुसऱ्यात, दुसऱ्यातून तिसऱ्यात कशी एनर्जी जाते, तो पिरॅमिड आपल्याला बघायचा आहे। चौथा पॉइंट आहे बायो जिओ केमिकल सायकल। बायो जिओ केमिकल सायकल कशी काम करते ते आपल्याला बघायचं आहे। त्यानंतर आहे कार्बन सायकल। कार्बन सायकल, कार्बन हा खूप महत्वाचा इलेमेंट आहे आपल्यासाठी, तो आपल्याला बघायचा आहे। त्यानंतर आहे ऑक्सिजन सायकल आणि नायट्रोजन सायकल। ह्या 3 सायकल बघायच्या आहे। पेपरला ह्या 3 सायकल पैकी एक हमखास क्वेश्चन असतो। त्यानंतर तुम्हाला फूड चेन आणि वेब चेन वर पण एक हमखास क्वेश्चन असतो। 5 ते 6 मार्कांसाठी हा तुम्हाला टॉपिक विचारला जातो। येईल लक्षात काय काय? मग आता आपल्याला टॉपिक मधला एक एक पॉइंट कव्हर करायचा। जो पहिला पॉइंट आपला कोणता आहे बरं? इंट्रोडक्शन। कशाचं इंट्रोडक्शन घ्यायचं आपल्याला? इकोसिस्टीम। नेमकं इकोसिस्टीम काय? मी पहिले तुम्हाला थोडक्यात सांगतो इकोसिस्टीम काय। इकोसिस्टीम म्हणजे आपल्या अर्थ भोवती किंवा आपल्या पृथ्वीभोवती जेवढे काही लिव्हिंग थिंग्स आहेत का, ते सर्व एक प्रकारे इकोसिस्टीमचा पार्ट आहे। कसला पार्ट आहे ते? इकोसिस्टीमचा। मग आपल्या अर्थ वरती काय काय बरं? झाडं आहे, प्राणी आहे, पक्षी आहे, ते सर्व कोणाचा भाग आहे बरं? इकोसिस्टीमचा भाग आहे। क्लिअर झालं मी काय म्हणतोय? मग आता डेफिनेशन काय दिली बघा, इकोसिस्टीमची डेफिनेशन दिली। डेफिनेशन: द फंडामेंटल युनिट ऑफ नेचर विच comprise of both biotic and abiotic compound is called ecosystem। आता बघा इकोसिस्टीम काय म्हणायचंय बरं आपल्याला? तर इकोसिस्टीम मध्ये कोण कोण घटक येणार आहे बरं? बायोटिक असणार आहे आणि दुसरं कोणतं असणार आहे? अबायोटिक। हे 2 वर्ड महत्वाचे आहेत। मग नेमकं बायोटिक म्हणजे काय आणि अबायोटिक म्हणजे काय हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। हे तुम्हाला लिहून घ्यायचे बरं का, हार्डवर्ड वगैरे घेतले, पेन हातात ठेवा, दुसऱ्या हातात काहीच ठेवू नका, हातात नेहमी ठेवा काय? पेन। ओके, घ्या हातात ठेवा आणि ते नेहमी लिहा, जे तुम्हाला तुमच्या भाषेत वाटतं ते लिहा, कळणं इम्पॉर्टंट आहे आपल्याला। मग आता पहिला कोणता वर्ड आहे बरं इथं? बायोटिक। कोणता आहे? बायोटिक। आणि दुसरा कोणता आहे? अबायोटिक।
आता बायोटिक म्हणजे काय रे? ऑल लिव्हिंग थिंग्स. ऑल लिव्हिंग थिंग्स. ऑल लिव्हिंग थिंग्स. ऑल लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय? प्लांट्स येणारे, ॲनिमल्स येणारे, ऑल टाइप्स ऑफ ॲनिमल्स येणार, ऑल टाइप्स ऑफ प्लांट्स येणार, ट्रीज वगैरे सगळे येणार. अबायोटिक फॅक्टर्स म्हणजे काय? असे फॅक्टर जे लिव्हिंगला जगण्यासाठी गरजेचे आहेत. लिव्हिंगला जगण्यासाठी गरजेचे आहेत, त्याला काय म्हणायचं? अबायोटिक फॅक्टर. मग आपल्याला जगण्यासाठी काय महत्वाचं आहे रे? कोणी सांगू शकतं? आपलं व्हेरी गुड. काय महत्वाचं आहे आपल्याला? ऑक्सिजन. ओके, ऑक्सिजन, O2. अजून काय महत्वाचं आहे आपल्याला? पाणी. पाणीच तर जीवन आहे असं आपण म्हणतो ना. वॉटर इज लाईफ. पाणी हे जीवन आहे. म्हणजेच काय रे? H2O. बरोबर का नाही? त्यानंतर लँड, जमीन. जमीन महत्वाची ना. जमीन नसते तर आपण काय अन्न जे पिकवतो ते कशात पिकवतो आपण? जमिनीत. म्हणजे लँड सुद्धा आपल्याला काय बरं? खूप महत्वाचे आहे. म्हणजे जगण्यासाठी जे घटक आहेत का त्यांना काय म्हणतो आपण? अबायोटिक घटक. क्लिअर होईल का काय बोललो मी? आणि बायोटिक मध्ये कोण येणार आहे? ऑल ट्रीज येणार आहे. म्हणजेच काय? प्लांट्स, ऑल ॲनिमल्स. हे कशात येणार आहे बरं तुमचे? बायोटिक मध्ये. हे लक्षात काय बोललो मी? अबायोटिक म्हणजे असे घटक जे जगण्यासाठी आपल्याला काम किंवा महत्वाचे आहेत किंवा कामं पडतात. ते कोणते आहेत? ऑक्सिजन आहे, पाणी आहे, जमीन आहे. हे सर्व घटक कोणते? अबायोटिक आहेत. क्लिअर झालं का काय बोललो मी? नक्की. मग बायोटिक आणि अबायोटिक घटक एकत्रित मिळून काय तयार होतं तुमचा? इकोसिस्टीम तयार होते. आलं लक्षात? म्हणजे ह्या अर्थवरती जेवढं आहे का लिव्हिंग अँड लिव्हिंग साठी जी उपयोगी आहे म्हणजेच काय? अबायोटिक. या सर्वांना एकत्रित आपण काय म्हणतो बरं? इकोसिस्टीम. काय म्हणतो? इकोसिस्टीम. क्लिअर झाली डेफिनेशन? आता डेफिनेशन का आले पण तुम्हाला लर्निंग करावं लागेल, पाठ करावं लागेल. आणि पाठ करण्यासाठी तुम्हाला 2-4 वेळेस लिहावं लागणार. कळालं काय बोललो? एकदम ओके. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. मी इथं दिले बघा. विदिन अँड इको सिस्टीम लिव्हिंग थिंग्स डिपेंड इच अदर. आता ह्या इकोसिस्टीम मध्ये जी लिव्हिंग गोष्टी आहेत का ते एकमेकांवर डिपेंड आहेत. काय ते? एकमेकांवर डिपेंड आहेत. म्हणजे आपण पण डिपेंड आहे. कोणावर डिपेंड आहे बरं? झाडांवर डिपेंड आहे. बरोबर ना? त्याच्यापासून फळं मिळतात, त्यांच्यापासून आपल्याला पालेभाज्या मिळतात, त्याच्यापासूनच सगळ्या गोष्टी मिळतात. ते आपण खाल्लं तर आपण जगू शकतो. आता लायन आहे सपोज. लायन हा पालेभाज्या खाईल का? नाही. तो कशावर डिपेंड आहे? आपल्यावर डिपेंड आहे. वेगवेगळ्या अॅनिमलवर डिपेंड आहेत. म्हणजेच काय बरं? ह्या ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत का ती त्यातला प्रत्येक घटक हा कशा ना कशावर तरी काय डिपेंड आहे. अकॉर्डिंग टू ऑफ मोड ऑफ न्यूट्रिशन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड. मग याला आपण मोड म्हणतो. काय म्हणतो? मोड. मोड म्हणजे काय रे? एक लेअर आहे जो कशावर तरी जिवंत राहण्यासाठी डिपेंड आहे. तो दुसरा तिसऱ्यावर डिपेंड आहे, तिसरा चौथ्यावर डिपेंड आहे. मग पहिला मोड, दुसरा मोड, तिसरा मोड, असे मोड. लक्षात आलं काय बोललो? मग आता हे एकमेकांवर डिपेंड आहे का याचं काय केलंय बरं? क्लासिफिकेशन केलंय. काय केलंय याचं? क्लासिफिकेशन. हे क्लासिफिकेशन 4 टाइप्स मध्ये केलंय. किती टाइप्स मध्ये? 4 टाइप्स मध्ये. मग बघा ते कसं केलेलं आहे. बघा हे 4 टाइप्स आहे. हे व्यवस्थित करणं आपल्याला गरजेचं आहे. पहिलं कोणतं आहे बरं? प्रोड्युसर. प्रोड्युसरचा अर्थ काय रे? जो स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो त्याला प्रोड्युसर म्हणतात. जो स्वतःचं अन्न म्हणजे कळणार नाही बाबा, लिही ना काहीतरी. काहीच कळणार नाही तुला. काहीतरी लिही. प्रोड्युसर म्हणजे काय? स्वतःचं अन्न स्वतः तयार करणार. बरोबर का नाही? कारण की आपल्याला थोडं इंग्लिशचा पण प्रॉब्लेम येणार आहे. हे लिहिलं पाहिजे ना. काहीच कळणार नाही तुम्हाला नाही तर काय चाललंय. प्रोड्युसर म्हणजे काय? जो स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो. मी इथं दिलेलं आहे बघा स्पष्ट. दे मेक देअर ओन फूड. बरोबर का नाही? असे का जे स्वतःचं अन्न काय करताय? स्वतः तयार करतात. अँड डू नॉट ऑब्टेन एनर्जी फ्रॉम अदर ऑर्गॅनिझम्स. ते दुसऱ्या कोणत्याही ऑर्गॅनिझम पासून एनर्जी तयार करत नाहीत. अशांना आपण काय म्हणतो बरं? प्रोड्युसर. प्रोड्युसर 2 गोष्टी कळाल्या. प्रोड्युसर म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय प्रोड्युसर? दे मेक देअर ओन फूड. स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात.
and do not obtain energy from other organisms. ते दुसऱ्यांना खाऊन एनर्जी तयार करत नाही. मग याचं एक्झाम्पल दिलंय. काय एक्झाम्पल दिलंय बरं? प्लांट्स. प्लांट्स स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ते अन्नासाठी कोणावर डिपेंड आहे का? असं तुम्ही पाहिलंय का? झाड चालत चालत आलं आणि माणसाला खाऊन घेतलं आणि त्याला ताकद आली, असं होईल का? आपण तुम्हाला लहानपणी स्टोऱ्या सांगितल्या असन, या झाडाखाली भूत आहे, त्या झाडाखाली भूत आहे, ते झाड असं ओढून घेतं. हे सर्व काल्पनिक गोष्टी आहेत, असं काही होत नाहीये. माणसाच्या मनातली भीती येते, असं काही होत नाही. मग प्लांट हे काय करताय बरं? दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सवर डिपेंड नाहीये. हे कोणावर डिपेंड आहे बरं? सनवरती. कोणावर डिपेंड आहे? प्रोड्युसर डिपेंड ऑन सन. सनवर डिपेंड आहे. कशासाठी? टू ऑब्टेन एनर्जी. एनर्जी मिळवण्यासाठी. कळालं मी काय म्हटलं? का सनवर डिपेंड जे असतात का त्यांना काय म्हणतो आपण? प्रोड्युसर. क्लिअर होईल का पॉइंट? नक्की एकदम शुअर. पहिला पॉइंट काय आला? प्रोड्युसरचा अर्थ काय आला? प्रोड्युसर इज द दे मे देअर ऑन फूड्स. These type of organisms are not depend to other organisms. हे दुसऱ्या organisms वर डिपेंड नसतात. एक्झाम्पल काय सांगितलं तुम्हाला इथं? प्लांट्स. म्हणजे हे पहिले मोड आहेत. हे डायरेक्ट कोणाकडून अन्न तयार करताय? सनलाइट कडून. सनलाइट कडून अन्न तयार करण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? फोटोसिंथेसिस. काय म्हणतो? फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस म्हणजे काय? प्लांट सूर्याकडून सूर्यकिरणे घेतात, एनर्जी घेतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. कारण त्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे. त्यांची जी सेल असते का, हे प्लांटच्या सेलमध्ये क्लोरोफिल ऍटम आहे, एक इलेमेंट आहे, एक बॉडी पार्ट आहे कोणाच्या? सेलचा. ती क्लोरोफिल काय करते? स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. आपण आपलं अन्न तयार करतो का? नाही. हे मागच्या लेक्चरला ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. कारण आपल्या सेलमध्ये कोण प्रेझेंट नाहीये बरं? क्लोरोफिल प्रेझेंट नाहीये. मग आपल्या बॉडीत जर क्लोरोफिल प्रेझेंट नाहीये म्हणून आपण स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीये. पण हे क्लोरोफिल कोणामध्ये आहे? प्लांट्स मध्ये. म्हणून ते अन्न स्वतः तयार करतात. क्लिअर होईल का बाबड्यांनो? एकदम का? नक्की? ओके. सेकंड आहे तुमचं काय बरं? कंझ्युमर्स. कंझ्युमर्स म्हणजे काय रे? ते अन्नावर कोणावर तरी डिपेंड आहे. अन्नासाठी कोणावर तरी डिपेंड आहे. मग इथं दिलंय बघा. दे डू नॉट मेक फूड बट फाइंड फूड टू ऑब्टेन एनर्जी. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीये, पण ते अन्नासाठी कोणावर तरी डिपेंड आहे. दे आर कॉल्ड. त्यांना दुसरा एक शब्द काय बरं? हेट्रोट्रॉप्स. काय नाव आहे? हेट्रोट्रॉप्स. आणि पहिल्याचं नाव काय होतं बरं? पहिल्या चॅप्टर मध्ये आठवतं का? ऍट्रोट्रॉप्स. प्रोड्युसर म्हणजे काय असतात? ऍट्रोट्रॉप, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. हेट्रोट्रॉप्स म्हणजे काय? अन्नासाठी ते दुसऱ्यांवर डिपेंड असतात. फॉर एक्झाम्पल काय दिलंय तुम्हाला इथं? ॲनिमल्स. काय दिलंय? ॲनिमल्स. ॲनिमल हे काय बरं? अन्नासाठी दुसऱ्यांवर डिपेंड आहे ना, झाडावर डिपेंड आहे ना, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? हेट्रोट्रॉप्स, किंवा त्याला आपण काय म्हणतो? कंझ्युमर्स असं म्हणतो. क्लिअर होईल का रे पॉइंट सर्वांना? सेकंड. ओके. थर्ड पॉइंट का बघा? सॅप्रोफाइट्स. काय बरं? सॅप्रोफाइट्स. आता सॅप्रोफाइट्स म्हणजे काय बरं? जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, अन्नासाठी पण दुसऱ्यावर डिपेंड आहेत. फॉर एक्झाम्पल आपण पुढे गेला बघणार आहे फंगी. फंगी माहिती ना, बुरशी. ते कोण असतात बरं? सॅप्रोफाइट्स. बघा इथं डेफिनेशन पण तुम्हाला दिलेली आहे. काय डेफिनेशन आहे? दे डू नॉट मेक देअर ऑन फूड्स. जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीये. कल्याणी कळालं ना? काय? दे डू नॉट मेक देअर ऑन फूड. स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीये. बट ऑब्टेन एनर्जी फ्रॉम डेड अँड डिक्लाइन ऑर्गॅनिझम्स. म्हणजेच काय? ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीये, पण ते अन्नासाठी कोणावर डिपेंड आहे? जे डेड बॉडी आहेत. डेड बॉडीचा अर्थ काय रे? मेलेले ऑर्गॅनिझम्स. मग प्राणी मेलेले असतात, माणसं मेलेले असतात, ते कुसतात, खूप घाण वास येतो माहितीये तुम्हाला. जर कुठे रस्त्याने तुम्ही चालले आणि लय घाण वास आला, तुम्हाला लगेच कळतं इथं कुत्रं मेलेले. ते एखादं कुत्रं मरतं, मांजर मरते, कोणता अॅनिमल मरतो, काय कावळा मरून पडतो, असं बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं. त्याचा खूप घाण वास येतो, ते सडतं का? त्याच्यावरती आता कोण आले बरं? फंगी झालेले आहे. त्याच्या वेगळ्या प्रकारच्या बॅक्टेरिया आलेल्या आहे.
ते काय करतात, थोडं थोडं खाऊन 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 ते कुजवतात, नंतर ते नष्ट करून टाकतात खाऊन खाऊन. मग अशांना आपण काय म्हणतो बरं, सॅफ्रोफाइट्स. क्लिअर झाला पॉइंट एकदम, काही डाऊट राहील का, नाही. आणि हे तुम्हाला पुन्हा नोट्स लिहायच्या, जेव्हा आपण ऑनलाईन तुम्ही आज घरी बघणार आहे तेव्हा पण चांगल्या नोट्स लिहायच्या आहे, व्हिडिओ पॉज करायची, व्यवस्थित नोट्स लिहायच्या. ओके. त्यानंतर चौथा कोणता आहे बरं, डिकम्पोजर. काय बरं इथं, डिकम्पोजर. डिकम्पोजर म्हणजे काय, पुन्हा तेच थोडस की अजून ऍडव्हान्स आहे. काय, एखादा अॅनिमल मेला का तो सडतो, त्याला खाऊन 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 ते बॅक्टेरिया वगैरे येतात, त्याला खातात 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 आणि त्याला काय करतात, जमिनीमध्ये नष्ट करून टाकतात त्याला. अशांना आपण काय म्हणतो, डिकम्पोजर. बघा, these organisms break down the organic material from remaining of the dead organisms. जे मेलेले प्राणी असतात त्यातले फंगी वगैरे काही गोष्टी खाऊन घेतात, पण अजून काही अशा गोष्टी आहेत का ज्याला पूर्ण संपवण्याचं काम कोण करतं, बॅक्टेरिया आणि अदर काही फंगी. याला आपण म्हणतो डिकम्पोजर. डिकम्पोजर म्हणजे काय, एकदम कुजून कुजून पूर्ण नष्ट करून टाकतात, कुजून नष्ट होत. कळालं की हे 4 वर्ड्स आहे कोणते, प्रोड्युसर. सेकंड काय सांगितला, कंझ्युमर. तिसरा काय सांगितला, सॅप्रोफाइट्स. चौथा काय सांगितला, डिकम्पोजर्स. क्लिअर होईल का. आपला पुढचा टॉपिक काय असणार आहे बरं, कंझ्युमर आर फर्दर क्लासिफाईड. पुन्हा जे कंझ्युमर आहेत का, कंझ्युमरचा अर्थ काय बरं, अन्नासाठी कोणावर तरी डिपेंड आहे, त्याला आपण कंझ्युमर म्हटलं होतं, बरोबर ना. मग कंझ्युमर मध्ये सुद्धा किती टाइप्स आहे आता, 4 टाइप्स. ते 4 टाइप्स आपल्याला बघायचे आहेत. ज्यातला पहिला काय बघा, पहिला काय बरं, प्रायमरी कंझ्युमर. आता हे तुम्हाला शब्द पाठच करावं लागेल. तुम्हाला प्रायमरी कंझ्युमर पेक्षा तुम्हाला कोणता मेन वर्ड आहे बरीचा, हर्बीवरस. कोणता आहे, हर्बीवरस. हर्बीवरस म्हणजेच काय, प्रायमरी कंझ्युमर. प्रायमरी कंझ्युमर म्हणजेच काय, हर्बीवरस. मग आता नेमकं हर्बीवरस काय ते आपल्याला बघायचंय. मग आता लक्ष द्यायचं, हर्बीवरस म्हणजे काय, दे आर युजली हर्बीवरस. म्हणजे बघा, प्रायमरी कंझ्युमर म्हणजे काय रे, ते जनरली कोण असतात, हर्बीवरस असतात. दे फीड ऑन ओनली प्लांट फॉर एनर्जी. ते फक्त काय खातात, एनर्जी कशापासून मिळवतात, ते फक्त प्लांट पासून. उदाहरणार्थ बघा, जिराफ सारखा अॅनिमल आहे, तो फक्त काय खातो बरं, प्लांट्स खातो. हत्ती काय खातो, प्लांट्स. का हत्ती कधी नॉनव्हेज खातो, जो व्हेज खाणारे आहेत का ते सगळ्यात ताकदवान माणसं, ताकदवान आहे. जगातलं पृथ्वीवरचं सर्वात ताकदवान कोणता अॅनिमल आहे सध्या, हत्ती. आणि तो काय खातो, पाला पाचवा, लाकडं, बरोबर का नाही. ते खाऊन सर्वात ताकदवान झालेले. म्हणजे हे जे ऑर्गॅनिझम्स काय खातात बरं, पाला पाचवा म्हणजेच काय रे, प्लांटवर डिपेंड आहेत. म्हणजेच काय, पालेभाज्या खातात किंवा जमिनीतून जे उगलेलं आहे का ते खातात. जमिनीतून उगलेले फक्त तेवढंच खाणारे जे आहेत त्यांना काय म्हणायचं, हर्बीवरस. उदाहरणार्थ झेब्रा, त्यानंतर तुमचा आला काय, हरिण, हे सर्व काय तुमचे आले, हर्बीवरस. हरिण सुद्धा काय, हर्बीवरस आहे. येईल लक्षात, डिअर म्हणतो आपण त्याला. मग प्रायमरी कंझ्युमर म्हणजेच काय, जे फक्त प्लांटवर डिपेंड आहे एनर्जीसाठी. हर्बीवरस म्हणजे काय, तेच जे फक्त एनर्जीसाठी कोणावर डिपेंड आहे, प्लांट्सवर. त्यांना काय म्हणायचं, हर्बीवरस. आणि तिसरं एक्झाम्पल दिले बघा, काय दिलं एक्झाम्पल तुम्हाला, काऊ. आपली जी गाय ती कधी नॉनव्हेज खाणार आहे का, काही गोष्टी वायत खाणार आहे का, नाही. ती फक्त काय खाणार आहे बरं, गवत, किंवा जे फक्त प्लांट्सवर डिपेंड आहे. त्यानंतर आहे तुम्हाला काय, ग्रास होपर. ग्रास होपर म्हणजे काय रे, नागतोडा. नागतोडा फक्त काय, तो गवत बिवत तेच खातो, बाकी काही खात नाहीये. त्यानंतर तुम्हाला एक्झाम्पल तिसरं दिले बघा, काय बरं, इलेफंट, हत्ती. तो सुद्धा काय बरं, हर्बीवरस आहे. हर्बीवरस कळालं सर्वांना, काही डाऊट राहील का, नाही. या सगळ्या नोट्स तुम्हाला लिहायच्या बरं का नंतर. आज मला नोट्स व्यवस्थित लिहायच्या घरी गेल्यावरती, आणि त्या मला उद्या दाखवायच्याच. लेक्चर कोणतंही असू द्या, पण हे मी पाहणार. परत नाटकं नाही करायचे, वय विसरलो आणि हे नाही आणलं आणि ते नाही आणलं, मग मी एक गोष्ट आणलेली राहील उद्या, बरोबर का नाही. ते आता नाही सांगणार, ते उद्याच दाखवेल. मग आता सेकंड काय पार्ट आहे कशाचा बरं, हा कंझ्युमरचा सेकंड पार्ट. काय बरं, सेकंडरी कंझ्युमर. सेकंडरी कंझ्युमर म्हणजे काय रे, त्याला दुसरं एक नाव आहे, काय बरं, कॉर्निव्हरस. काय बरं, कॉर्निव्हरस.
आता कॉर्निव्हरस म्हणजे काय, दे फीड ऑन प्रायमरी कंझ्युमर, ते अन्नासाठी कोणावर डिपेंड आहे, प्रायमरी कंझ्युमर. प्रायमरी म्हणजे कोणावर आहे, या पहिल्यांवरती, बरोबर ना. ते यांना खाऊन, कोणाला बरं, हर्बिव्हरसला खाऊन आपली एनर्जी तयार करतात. हर्बिव्हरसला खाऊन ते आपली एनर्जी तयार करतात. जे जनरली एक एक्झाम्पल बरं का, असं नाही पण एक एक्झाम्पल सांगतो, जे माणसं पूर्ण व्हेजिटेबल आहे त्यांना आपण काय म्हणू शकतो थोडक्यात, हर्बिव्हरस. आलं लक्षात. हर्बिव्हरसला जे खाणार आहे त्यांना काय म्हणतो आपण, कॉर्निव्हरस, बरोबर. ते कशावर डिपेंड आहे, प्रायमरी कंझ्युमर वरती. दे कॅन बी कॉर्निव्हरस ऑर ऑमनिव्हरस, त्यांना ऑमनिव्हरस असं सुद्धा म्हणतात. फॉर एक्झाम्पल इथं दिलंय, ऑल फॉक्स, स्नेक्स, हे सर्व काय करतात, दुसऱ्या प्राण्यांना खातात ना. स्नेक कोणाला खातो बरं, उंदीर बिंदीर खातो किंवा बाकीच्या काही गोष्टी खातो. हे कोणावर तरी डिपेंड आहेत. हे कोणाला खाणार आहे, जे पूर्ण कशावर डिपेंड होते, प्लांट्सवर. प्लांट्सवर जे डिपेंड होते का, त्यांना जे खाणारे असतात ते कोण असतात, कॉर्निव्हरस. क्लिअर होईल का पॉइंट, तिन्ही पण तुम्हाला पॉइंट याचे मी सांगितले. नेक्स्ट थर्ड वाला कोणता आहे बरं याच्यात, तो आहे टर्शियरी कंझ्युमर्स. म्हणजे काय, अपेक्स प्रेडिक्टर्स. अपेक्स म्हणजे काय रे, सर्वात वरती. अपेक्स म्हणजे काय, सर्वात वरती, बरोबर. मग आता ते कोण आहे, दे आर ऍट द टॉप ऑफ द फूड चेन. हे त्या फूड चेनच्या काय बरं, सर्वात टॉपला आहेत, सर्वात टॉपला, सर्वात वरती. लक्षात, सर्वात काय, हे टॉपला आहेत. दे आर कॅपेबल ऑफ फीडिंग ऑन प्रायमरी अँड सेकंडरी. म्हणजे हे जे अपेक्स आहेत का, हे कोणावर डिपेंड, एनर्जीसाठी कोणाला खातात, ते प्रायमरीला पण खातात आणि सेकंडरीला सुद्धा खातात, दोघांनाही खातात. फॉर एक्झाम्पल काय रिझन, टायगर आहे, लायन आहे, हे सर्व त्याचे काय बरं एक्झाम्पल आहे. म्हणजे प्रायमरीला पण खातात आणि ते कोणाला खातात, सेकंडरीला सुद्धा खातात. त्यांना काय म्हणतो आपण, अपेक्स मोड, किंवा त्याचे एक्झाम्पल टायगर आणि काय दिले तुम्हाला, लायन हे दिलेले आहेत. अँड फोर्थ वाले जे दिले बघा, कॉन्ट्रॅक्टिक कंझ्युमर्स, किंवा ज्याला आपण म्हणतो मिक्स. मिक्स म्हणजे काय रे, जे सर्वच खाणारे थोडक्यात. दे आर कॅपेबल ऑफ फीडिंग ऑन हर्बिव्हरस अँड कॉर्निव्हरस. हर्बिव्हरसला पण खातात आणि कॉर्निव्हरसला पण खातात. फॉर एक्झाम्पल माणूस, ह्युमन बिंग, माणसाला जे भेटतं ते खातात. त्यानंतर काय रे, बियर्स. बियर्स ते पालापाचोळा पण खातात, मासे पण खातात, किंवा काही पण खाऊ शकतात. जसं माणसं पण आहे, पालेभाज्या पण खातात, मटण पण खातात, सर्वच खातात. म्हणजे एक प्रकारे हे कोण झाले बरं, आता हे मिक्स वाले झाले. क्लिअर होईल का पॉइंट, नक्की एकदम. हे चारही पण टाइप्स कशाचे बघितले आपण, कंझ्युमरचे चारही टाइप्स बघितले. क्लिअर होईल इथपर्यंत, नक्की. या नोट्स घरी पण व्यवस्थित चांगले लिहायच्या बाबांनो. आता आपल्याला पुढचा पॉइंट बघायचा आहे, तो कोणता पॉइंट आहे बरं, फूड चेन अँड फूड वेब. आता लक्ष द्या व्यवस्थित, काय बघायचंय, फूड चेन अँड फूड वेब. आता फूड चेन म्हणजे काय बरं, आता चेनचा अर्थ लक्षात घ्या. चेन म्हणजे काय, एक हात दुसऱ्या अन्नासाठी डिपेंड आहे, दुसरा हात तिसऱ्यावर डिपेंड आहे, तिसरा हात चौथ्यावर डिपेंड आहे, अशी एक चेन असेल ना काहीतरी. अन्न साखळी म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. ते अन्नावर काय बरं, एकमेकांवर अन्नासाठी काय आहे, डिपेंड आहे, एनर्जीसाठी ते डिपेंड आहे. मग आता तेच आपल्याला बघायचं काय बरं, फूड चेन. आता फूड चेनची तर तुम्हाला डेफिनेशन पण दिलेली आहे. काय दिली बरं डेफिनेशन, द फूड चेन काय बघा, अ डिफाइंड सिक्वेन्स ऑफ इंटरॅक्शन बिटवीन कोणामध्ये बरं, प्रोड्युसर, कंझ्युमर अँड सॅप्रोफाइट्स, विच आर कॉल्ड फूड चेन. फूड चेन म्हणजे काय, असे घटक ज्याच्यात प्रोड्युसर आहे, कंझ्युमर आहे, सॅप्रोफाइट्स आहे, यांचं एकमेकांसोबत काय रिलेशन आहे एनर्जीसाठी. याला आपण काय म्हणणार आहे, फूड चेन. फूड चेन कळेल सर्वांना, नक्की. एक काम करा, म्हणजे पूर्ण डेफिनेशन नका लिहू, डेफिनेशन घरी जाऊन लिहा, समजून घ्या. इथं काही काही फक्त तुम्ही हार्डवर्ड वगैरे महत्वाचे लिहा, बाकी डेफिनेशन वगैरे जे थोडं जास्त लिखाणे ते घरी करा, कारण ते तुम्हाला घरी व्यवस्थित लिहिता येईल. लक्षात, इथं घाई होईल, मग इथं लिहिता येणार नाही, इथं कळणार पण नाही, असं होईल गडबड.
त्यामुळे तुम्ही काय करा, हे घरी व्यवस्थित चांगलं लिहायचे नोट्स. मग याची तुम्हाला डेफिनेशन मी सांगितले. नेक्स्ट बघा, आता आपल्याला प्रोड्युसर आहे. प्रोड्युसर म्हणजे काय रे, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, आपण शिकलोय बरोबर का नाही. मग हे अन्न कोणापासून तयार करतात, तर त्याला दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. एक आहे सनलाइट आणि दुसरा आहे वॉटर. याच्यापासून आपण काय करतो, जे प्लांट जे असतात ते काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात फोटोसिंथेसिस वगैरे करून. हे झाल्यानंतर ह्या प्रोड्युसर वरती कोण जगतं बरं, ह्या प्रोड्युसर पासून कोणाला एनर्जी मिळते, प्रायमरी कंझ्युमर. आपण शिकलो बरोबर का नाही. हे जे ग्रास होपर जे आहेत हे गवत खातात, म्हणजे गवताची एनर्जी कोणात गेली, आता ग्रास होपर्स मध्ये गेली बरोबर ना. आता ग्रास होपरला पण कोणीतरी खाणार आहे, म्हणजे याची एनर्जी कोणात जाणार आहे, पुढच्यात जाणार आहे. ते कोण असणार आहे बरं, सेकंड कंझ्युमर. म्हणजेच कोण आहे रे, हे फ्रॉग. फ्रॉग कोणाला खातात, हे ग्रास होपरला खातात. काय खातात, ग्रास होपरला खातात बरोबर. बर, हे झाले सेकंडरी. बर, आता यांना कोणतरी खाणार आहे आणि हाय टर्चरी. टर्चरी म्हणजे काय, स्नेक. स्नेक कोणाला खातो रे, इथं फ्रॉगला खातो ना. म्हणजे हे काय झाले तुमचे टर्चरी. यांना पण कोणतरी खाणारे आहेच ना. टर्चरीला खाणारे कोण आहे बरं, फायनल कंझ्युमर. ज्याचे एक्झाम्पल काय बरं तुम्हाला, हॉक दिलेला आहे. हे तुम्हाला कसलं एक्झाम्पल आहे, फायनल कंझ्युमरचं. बट हा काय, याला कोणतरी खात असेलच ना. मग याला खाणारे कोण आहेत, तर डिकम्पोजर्स. म्हणजे हा कधीतरी मरणार आहे ना. मेला म्हणजे कुठे जमिनीवर पडणार आहे, हवेतल्या हवेत उडणार आहे नाही, मेल्यावर तर जमिनीवर पडणार आहे. मग याला काय करणार आहे, फंगी, बॅक्टेरिया, काही महत्वाचे व्हायरस याच्यात जाणार आहे, याला काय करणार आहे, खाऊन टाकणार आहे. खाऊन टाकणार आहे म्हणजेच काय करणार, त्याचं डिकम्पोज करणार आहे. आणि डिकम्पोज काय करतं बरं, आपण माहितीये का, डिकम्पोजर हे आपण शेतीत वापरतो खत उगवण्यासाठी. जे घाण घुण वास बीस येतो ना, ते घेतो ना आपण, काय करतो, शेतीत टाकतो. कारण की ते शेतीत टाकलं का त्याच्यापासून उत्पादन खूप चांगलं मिळतं. मग हेच काय होणार, डिकम्पोजर तुमचं पुन्हा पुढे येणार आहे, तुमचं प्रोड्युसर मध्ये येणार आहे. कशात जाणार आहे, प्रोड्युसर मध्ये. पुन्हा प्रोड्युसरची एनर्जी कुठे जाणार आहे, प्रायमरी. प्रायमरीची सेकंडरी, सेकंडरीची टर्चरी, टर्चरीची फायनल, फायनलची डिकम्पोजर, पुन्हा प्रोड्युसर. यालाच तर आपण काय म्हणतो, फूड चेन. सिंपल आहे ना एकदम. ह्याच कन्सेप्टला आपण म्हणतो फूड चेन. आता सेकंड टॉपिक कोणता आपल्या याच्यामध्ये, फूड वेव्ह. कोणता आहे, फूड वेव्ह. जायचंय, चला जातो. फूड वेव्ह काय, घरी गेल्या होत्या नोट्स काढायच्या बाबड्या. आता काय बरं, फूड वेव्ह आहे. फूड वेव्ह काय, each food chain consider of 4, 5 or more links. आता फक्त फ्रॉगला खाणारा स्नेकच आहे का, नाही, अजून कोणतरी असणार आहे. स्नेकला खाणारा फक्त इगल आहे का, नाही, अजून कोणतरी असणार, डिकम्पोजर पण होणार आहे. साप मेला का त्याच्यात पण डिकम्पोजर होऊ शकतं ना. म्हणजे थोडस मिक्स होणार आहे बघा. आता काहीतरी मिक्स होऊ राहिलं ना डायरेक्ट. मग ही मिक्स जे आहे का त्यालाच आपण काय म्हणतो, फूड वेव्ह. मग इथं दिलंय बघा, and ecosystem consisted of many food chain that are interconnecting of various level, thus food web is called आणि thus web food is formed. म्हणजे काय होणार आहे, हे बरेच काही मिक्स पण होणार आहे. हे त्याला खाणार, ते त्याला खाणार, थोडं मिक्सचर होणार आहे. आणि मिक्सचर म्हणजेच काय असणार आहे, एक प्रकारे फूड वेब असणार आहे. कळाली का, फूड वेब काय असणार आहे नक्की. पुन्हा फूड वेब तुम्हाला इथं थोडं मिक्सचर दिलं बघा. हे कोण आहे आपले, प्रोड्युसर्स. प्लांट कोण आहे आपले, प्रोड्युसर. प्रोड्युसरला कोण खाणार आहे बरं, गेंडा पण खाणार आहे आणि जिराफ पण खाणार आहे, दोघं पण खाणार आहे. आता हा नसता आपण चेन बनवले असते, पण आता दोघं आहे ना, असे मिक्स होत जाणार आहे, म्हणजे वेब होत जाणार आहे. नेक्स्ट, ह्या दोघांना कोण खातं बरं, लायन खातो, दोघांनाही खातो. बर, आता गडबड अशी आहे, याला हे जे प्रोड्युसर आहेत का, हे प्रोड्युसर गेंडा पण खातो आणि ग्रासहोपर बी खाऊ राहिला. मिक्स झालं ना, आता थोडं मिक्स होऊ राहिलं बघा. याला कोण खाते बरं, चिमण्या खातात, पॅरेट्स खातात. यांना कोण खाते बरं, काहीतरी खाऊ राहिलं बरोबर का. ह्या दोघांना कोण खाते बरं, इगल खाऊ राहिलं बरोबर ना, मिक्स होऊ राहिलं. हे काय एक चेन आहे का, नाही, थोडं मिक्सचर होऊ राहिलं. बरं, या इथंच कोण आहे बरं तुमचा, आला उंदीर आहे. उंदीर पण काय बरं, प्रोड्युसरला खातो ना. उंदीर सुद्धा काय, उंदीर नॉनव्हेज खातो का व्हेज खातो, नॉनव्हेज खातो उंदीर. अरे मायला, नॉनव्हेज नाही खात, फक्त व्हेजच खातो. घरातील आणि उंदीर काय करेल, गहू बाजरी हे ते असं काय ते कुतडून खाईल ना.
नॉनव्हेज खातं नाही पाहिले उंदराला? नाही, ते काय खातात? व्हेज खातात. याला खाणारं कोण आहे बरं? कॅट, मांजर वगैरे आहेच ना. त्याला कोणतरी खाणार आहे, कोण आहे रे? स्नेक वगैरे का? अच्छा, अशी मिक्स आहे. ह्या दोघांना खाणार आता कोण आहे बरं? इथं मनकी दिलेला आहे. मिक्स, सर्व मिक्स करून टाकले. बघा पुन्हा ह्या दोघांना पण ग्रास ओपर आहे, प्लांट आहे, यांना खाणार कोण आहे बरं? डिअर आहे. या डिअरला खाणार कोण आहे बरं? टायगर आहे. या टायगरला कोण खातं पुन्हा? ईगल खातो. सर्व मिक्स 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 राहिलं ना. याला आपण काय म्हणतो मग? फूड वेब म्हणतो. कळालं का पॉइंट? नक्की एकदम छान डायग्राम आहे ना एकदम. कळाले सर्वांना? नक्की. इथं तुम्हाला ती एक स्लाइड दिली ती काही कामाची नाहीये. इथपर्यंत कळालं? नक्की काही डाऊट राहील का इथपर्यंत? अजिबात नाही. आता आपल्याला पुढचा टॉपिक बघायचा, तो कोणता बरं? एनर्जी पिरॅमिड्स. बरोबर ना? तोच आहे ना, एनर्जी पिरॅमिड. पिरॅमिडचा अर्थ काय तुम्हाला माहिती? इजिप्त मध्ये पिरॅमिड्स आहे. किंवा तुम्ही स्वामी समर्थांचं जर काही सेवक बिवक किंवा काही पूजा वगैरे करत असाल तर तिथं पण पिरॅमिडची एक डायग्राम वगैरे असते माहिती? ती व्हाईट कलरची, ही पिरॅमिड आहे. पिरॅमिड म्हणजे त्याचा बेस काय बरं? जास्त आहे, ब्रॉड आहे. त्याचा जे टॉप आहे का तो एकदम चिस्को आहे. हा शेप कोणता आहे बरं? पिरॅमिड शेप आहे. मग आता आपल्याला पिरॅमिडच बघायचं, एनर्जीची पिरॅमिड. एनर्जीची पिरॅमिड म्हणजे खाली जास्त ब्रॉड आहे ना, याचा अर्थ खाली एनर्जी जास्त आहे. जसं आपण वर वर जाणार तशी एनर्जी काय होत जाणार आहे? कमी कमी होत जाणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? एनर्जी पिरॅमिड म्हणतो. मग दिलंय बघा, each level in the food chain is called ट्रॉपिक लेवल. ट्रॉपिक लेवल. आता या पिरॅमिड मध्ये जेवढे काही लेवल आहे का, 1 2 3 4 अशा काही लेवल्स आहे, त्याला आपण काय म्हणतो? ट्रॉपिकल लेवल. म्हणजे प्रोड्युसरची एक लेवल आहे, ती एक झाली काय बरं तुमची? ट्रॉपिकल. त्याच्यावर प्रायमरी कंझ्युमर आहे, सेकंडरी आहे, ही सर्व काय? ट्रॉपिकल लेवल आहे. The tropical level is state at which the organisms obtain its food in the chain. The amount of matter and energy gradually decreases from, हे महत्वाचं वाक्य, from producer at lower level to top consumer at the higher level. म्हणजे पिरॅमिड मध्ये तुम्ही खालून वर जाताना एनर्जी काय होत जाणार आहे? डिक्रीज होत जाणार आहे. म्हणजे काय होत जाणार आहे? कमी. याचा अर्थ त्या पिरॅमिड शेप मध्ये, जो पिरॅमिड शेप आपण बघणार आहे त्याच्यामध्ये एनर्जी कशी होत जाणार आहे? खालून वर जाताना कमी होत जाणार आहे. ओके, नेक्स्ट. These are different level of energy exchange in the food chain. The initial quantity of energy goes on decreasing. Energy level of the energy exchange. एका एनर्जीच्या ट्रॉपिक लेवल पासून वरच्या लेवल मध्ये जर गेलो तर एनर्जी काय होत जाणार आहे? कमी होत जाणार आहे. मग ती कशी होत जाणार आहे बघा, इथं लक्ष द्या. बघा हा आता तुम्हाला मी डायरेक्ट दाखवून देतो. बघा हा पिरॅमिड शेप झाला का तुमचा? झाला ना पिरॅमिड. या पिरॅमिडचं जी पहिला ट्रॉपिकल जी लेवल आहे का, ती कशाची बरं तुमच्या आली? प्रोड्युसरची. कशाची? प्रोड्युसर. या इकोसिस्टीम मध्ये सर्वात जास्त एनर्जी कशामध्ये? प्रोड्युसर मध्ये. याचा अर्थ हे कन्फर्म झाले, सर्वात जास्त ताकद ही कशात आहे? व्हेजिटेबल्स मध्ये. कशात आहे? व्हेजिटेबल्स मध्ये सर्वात जास्त ताकद. म्हणजेच काय येणार याच्यामध्ये? तुमचे कार्बोहायड्रेट्स वगैरे सर्व जे अन्न आपण खातो ते येणार. ही प्रोड्युसरचं एनर्जी कोणात कन्वर्ट होती बरं? कोण ह्या एनर्जीला कोण घेतं बरं? हर्बिव्हरस. पण ह्या प्रोड्युसर मध्ये जी 100% एनर्जी होती का, ती ह्या प्रोड्युसर मध्ये फक्त किती पर्सेंट राहिली? 10%. फक्त 10%. म्हणजे गोष्ट कळाली तुम्हाला? आपण भाजीपाला किंवा अन्नापासून जे आपण व्हेजिटेबल अन्न खातो त्यातून जर आपल्याला 100 कॅलरीज मिळत असेल तर 10 कॅलरीज कशापासून मिळणार आपल्याला? फक्त हर्बिव्हरस मध्ये. एनर्जी काय होती? कमी होती. हर्बिव्हरसला कोण खाणार आहे बरं? कार्निव्हरस. कोण खाणार आहे? कार्निव्हरस. कार्निव्हरस मध्ये एनर्जी तर फक्त 1% जाते. किती पर्सेंट जाते? फक्त 1% जाते. या कार्निव्हरसला कोण खाणार आहे बरं? सेकंडरी कार्निव्हरस, त्याच्यावरचे. यांच्या सुद्धा एनर्जी फक्त 1% आहेत. आणि यांना कोण खाणार आहे? अपेक्स. म्हणजे ज्यांना आता कोणीच खाऊ नाही शकत ते सगळे काय? अपेक्स. यांच्यात एनर्जी फक्त 0.01% आहे. किती आहे? 0.01%.
0.1% एनर्जी यांच्यामध्ये, याच्यात 1% आहे, याच्यात 1% आहे, याच्यात 10% एनर्जी, मात्र याच्यात किती बरं 100% एनर्जी आहे प्रोड्युसर मध्ये. आणि हेच आपण काय म्हणतो मग पिरॅमिड ऑफ एनर्जी. एनर्जीचा काय हा पिरॅमिड आहे. लक्षात. म्हणजे सर्वात जास्त एनर्जी कशात आहे पालेभाज्यांमध्ये, नंतर पालेभाज्यांवर डिपेंड आहे त्यांच्यात आहे, नंतर त्यांच्यावर डिपेंड, नंतर त्यांच्यावर डिपेंड, नंतर त्यांच्यावर डिपेंड. एनर्जी काय होत जाते इथं बॉटम टू टॉप, एनर्जी काय होत जाते डिक्रीज होत जाते. काय होत जाते तुम्हाला सांगितले एनर्जी डिक्रीजिंग. कळला का पॉइंट सर्वांना? एकदम शुअर? काही डाऊट राहील का? नाही. आफ्टर द डेथ ऑफ अपेक्स, जो अपेक्स होता बघा वरती, कोण होता वरती या सर्वात अपेक्स होता, त्याची पण डेथ झाली म्हणजे का तो मेला. आफ्टर द डेथ ऑफ अपेक्स कंझ्युमर देअर एनर्जी बिकेम अवेलेबल टू द डिकम्पोजर. तो अपेक्स आहे का, तो जर मेला तर त्याची एनर्जी कशात जाणार आहे डिकम्पोजर. म्हणजे काय रे, ते बॅक्टेरिया, ते फंगी त्यांच्यात जाणार. Fungi and other microorganisms decompose the body of the dead animal. They are called decomposer. Decomposer ची तुम्हाला डेफिनेशन विचारतात. Decomposers म्हणजे काय रे, तर after the death of apex consumer their energy became available to the decomposer. ती कोणाला जाती डिकम्पोजरला. फंगी अँड अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे छोटे छोटे, म्हणजे एक्झाम्पल बॅक्टेरिया, डिकम्पोज द बॉडी ऑफ डेड एनिमल इज कॉल्ड डिकम्पोजर. डिकम्पोजरचं मिनिंग कळाला सर्वांना? नक्की काही डाऊट राहील का? मग आता आपल्याला पुढे काय ते बघायचं. In the process of obtain food from the remaining of organisms, decomposer convert them into simple carbon compound. अपेक्सची जर डेट झाली तर ते अपेक्सला कोण खाऊन टाकणार, त्याला कोण नष्ट करणार आहे डिकम्पोजर. ते डिकम्पोजर जेव्हा त्याला नष्ट करतात का तेव्हा ते कशात तरी एनर्जी जाऊ राहिली ना, ती कशात जाते बरं सिंपल कार्बन कंपाऊंड मध्ये जाते. कशात जाते सिंपल कार्बन कंपाऊंड मध्ये. दिस सबस्टन्स इझिली मिक्स विथ एअर वॉटर अँड सॉइल. आणि ते डिकम्पोजरची एनर्जी कुठे जाऊ राहिली बरं एअर वॉटर अँड सॉइल, फ्रॉम वेअर दे आर अगेन ऑब्झर्व बाय प्लांट. आणि ते पुन्हा कोण ऑब्झर्व करतंय प्लांट. मगाशी सांगितलं ना तुम्हाला डिकम्पोजरची एनर्जी कोणात जाऊ राहिली बरं प्लांट मध्ये. पण ती डायरेक्ट प्लांट मध्ये जाते का नाही, ती डिकम्पोजरची एनर्जी पहिले कोणात जाते एअर वॉटर अँड सॉइल, आणि नंतर त्याच्यातून कोण ऑब्झर्व करतं बरं प्लांट, अँड इनकॉर्पोरेट इनटू द फूड चेन. आणि पुन्हा ती कुठे जाते फूड चेन मध्ये जाते. आलं का लक्षात? नक्की एकदम. द सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी. ह्या पृथ्वीवरती सर्वात मेन एनर्जीचा सोर्स कोण आहे सन आहे. सन पासून एनर्जी कोणाला आली प्लांटला, आणि प्लांट पासून पुढे गेली नाही एनर्जी. सनच नसता तर एनर्जी असते का नाही, एनर्जी नसते तर आपण कोणीच नसतो. म्हणजे या सर्वांचा मेन सोर्स कोण आहे सन आहे. ग्रीन प्लांट ऑफ द इकोसिस्टम स्टोर सम ऑफ द सोलर एनर्जी इन द फॉर्म ऑफ फूड. हे प्लांट काय करतात, जी एनर्जीची सनची जी एनर्जी आहे का ती स्टोर करून ठेवतात. कशात स्टोर करून ठेवतात तर त्याच्या आल्या फूड्स मध्ये. मग फूड मध्ये काय रे फळांमध्ये करतात म्हणजेच फूड्स, त्याच्या लीव्स मध्ये करतात. लीव्स म्हणजे काय रे पानांमध्ये. उदाहरणार्थ तुम्ही मेथीची भाजी खातात, म्हणजे मेथीच्या भाजीने तिची एनर्जी कुठे स्टोर करून ठेवली पानांमध्ये, बरोबर ना. तुम्ही आंबे खातात, आंब्याच्या झाडाने एनर्जी कुठे स्टोर करून ठेवली बरं आंब्यामध्ये, बरोबर का नाही. तुम्ही शेवग्याच्या शेंगा खातात कडक कडक, त्याची एनर्जी कुठं स्टोर करून ठेवली त्याच्या स्टेम मध्ये करून ठेवली. तुम्ही रताळे खातात बटाटे खातात, बरोबर ना, त्याची एनर्जी कुठे स्टोर करून ठेवली रूट्स मध्ये. म्हणजे झाड आपली एनर्जी स्टोर करून ठेवतो कुठं, एक तर लीव्स मध्ये म्हणजेच पानांमध्ये, किंवा फ्रुट्स मध्ये, किंवा स्टेम मध्ये, किंवा रूट्स मध्ये. क्लिअर झाला ना पॉइंट? नक्की एकदम. मग हे सर्व काय करते स्टोर करून ठेवतात. बिफोर रिचिंग द डिकम्पोजर दिस एनर्जी इज पास ऑन द फ्रॉम वन
tropical level to next tropical level. Decomposer dispose some amount of energy in the form of heat. आता एक गोष्ट होती, एकातून जेव्हा दुसऱ्यात एनर्जी जाते का तेव्हा थोडीशी काय होती, थोडी एनर्जी वाया जाते. वाया नाही जाते ऍक्च्युली, आपल्या इकोसिस्टीम मध्येच राहते, पण ती कमी कमी होत जाते. आणि कशी कमी होती ते आपण डायरेक्ट पिरामिड्स मध्ये ऑलरेडी बघितले. However, no part of the energy even return to the sun. Such a passage of energy is preferred to an one-way transport. आता लक्षात घ्या, ही जी आपली तुम्हाला मी सांगितलं, ह्या पूर्ण अर्थ वरती जे काही अबायोटिक आणि बायोटिक घटक आहे का, त्या सर्वांना एनर्जी कोणापासून मिळते बरं, सन पासून मिळते. पण आता आपण असं बघितलं ना, काय बघितलं, जे प्रायमरी जे कंझ्युमर आहेत का ते कोणाकडे एनर्जी ट्रान्सफर करतात, प्रायमरी कंझ्युमर. सेकंडरी कोणा करतात, टर्चरी कोणा करतात, डिकम्पोजर कडे. डिकम्पोजर पुन्हा कोणाकडे एनर्जी देतं बरं, प्लांट कडे, बरोबर ना. पण असं होतं का हे प्लांट पुन्हा एनर्जी सनकडे देतं, असं होतं का. म्हणजे सन जी एनर्जी आपल्याला देतोय का ती वन वे आहे. वन वे म्हणजे काय, फक्त एनर्जी देतोय, तो घेत नाही. सन एनर्जीच घेत नाही आपली, आपणच सनकडून एनर्जी घेऊन राहिलो. यालाच आपण काय म्हणतो, वन वे ट्रान्सपोर्ट. वन वे ट्रान्सपोर्ट काय आलं, एनर्जीचा वन वे ट्रान्सपोर्ट आहे. नक्की काही डाऊट राहील का इथपर्यंत, शुअर एकदम, हो कुठं, बरं जाऊ, एवढं व्यवस्थित लिहून ना आज बघा व्हिडिओ. बरं, मग सर्वांचं तुम्हाला सांगितलं एनर्जीचा मेन सोर्स काय बरं, सन आहे. सन पासून कोणाला जाते एनर्जी, प्रोड्युसरला. प्रोड्युसर पासून काहीतरी हीट तयार होती आणि नंतर ती कोणाकडे जाते, कंझ्युमरला. कंझ्युमर पासून पुन्हा हीट बाहेर पडते आणि ती कोणाकडे जाते बरं, डिकम्पोजर कडे. डिकम्पोजर पासून पुन्हा हीट बाहेर पडते, ती कोणाकडे जाते बरं, इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट कडे. आणि इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट पुन्हा कुठे जाते बरं, ती प्रोड्युसर कडे. हीच तर आपली वेब चेन आहे, फूड चेन आहे, बरोबर ना. पण ती पुन्हा सनकडे जाणार आहे का, नाही. ही वन वे ट्रॅफिक आहे, वन वे ट्रान्सपोर्ट आहे. हे कळालं का सर्वांना, नक्की एकदम. काही डाऊट राहील का इथपर्यंत, शुअर एकदम. काय काय शिकलो कळालं, व्यवस्थित याच्या नोट्स पण काढायच्या आहेत आपल्याला, नक्की कळेल. एक मिनिट बुक बघू. हे घ्या. आता कोणता पॉइंट आहे त्याच्या पुढं, किती राहिलं, अच्छा एवढं झालं का, इथपर्यंत कळालं सर्वांना. इथपर्यंत काही डाऊट राहील का, थोडा तरी डाऊट राहील का, नाही. माझ्या माहितीनुसार आजचं इथंच आपण लेक्चर थांबूयात, कारण की ओव्हरलोड होईल तुम्हाला. पण पुढचा जो पार्ट आहे तो आपण उद्याच्या लेक्चर मध्ये कव्हर करू, म्हणजे आपला उद्याच हा सर्व लेसन संपणार आहे. तर आपण हा जो चॅप्टर आहे हा दोन लेक्चर मध्ये कव्हर करणार आहे. आपलं पहिलं लेक्चर आपण थांबवतोय आणि नेक्स्ट लेक्चर आपण उद्या घेणार आहोत. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.